So we were discussing about इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र है ना. तर काल आपण थोडंसं जॉग्राफिकल लोकेशन्स कसे आहेत महाराष्ट्राचे, जॉग्राफिकल एरिया कसा आहे त्याबद्दल डिस्कशन केलं होतं. अगदी थोडक्यात रिपीट करतो की महाराष्ट्रामध्ये 36 डिस्ट्रिक्ट आहेत. 36 डिस्ट्रिक्ट. त्यामध्ये मेजर सिटीज. द मेजर सिटीज इन महाराष्ट्र आर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती and Nagpur. India's economic capital is Mumbai. So Mumbai is a major city in the sense of economy. So economic capital India ची कोणती आहे? मुंबई. आर्थिक राजधानी. ठीक आहे. तर महाराष्ट्राचे काही वैशिष्ट्य आहेत. So there are some features of Maharashtra. Features means characteristics म्हणजेच नेचर. ठीक आहे. काही क्वेश्चन आला तरी सेमच आहे. नेचर, फीचर, कॅरेक्टरिस्टिक्स. महाराष्ट्र इज सेकंड लार्जेस्ट स्टेट इन द सेन्स ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनच्या बाबतीत किती आहे? देशामध्ये दुसरं आहे. नियर अबाउट 11.24 crores people are there in Maharashtra according to census of 2011. सेन्सस दर 10 वर्षाला होतं. पॉप्युलेशन जनगणना म्हणतो ना आपण, दर 10 वर्षांनी होतं. 2011 झालं. आता कधी होईल? होईलच आता 19 ला है ना, सुरू होईलच. का केला जातो? पॉप्युलेशन सेन्सस का केला जातो? का चेक केलं जातं? फॉर प्रोव्हाइडिंग व्हेरियस फॅसिलिटीज. If government doesn't know how much the population of country, how they will provide the facilities to you, how they will prepare the budgets, है ना. बजेटच तयार करता येणार नाही. बजेट चुकेल. तुमच्या घरात किती माणसं जेवणार आहेत ते तुम्हाला कळतं. किती स्वयंपाक बनवायचं, काय फॅसिलिटीज लागणार. सो देर आर व्हेरिएशन्स इन द पॉप्युलेशन्स. ओल्ड एज किती आहे, यंगस्टर्स किती आहे, फिमेल्स किती आहे, गर्ल्स किती आहे, बॉईज किती आहे, है ना. तर व्हरायटीज माहित असणं गरजेचं आहे. सो त्याप्रमाणे बजेट तयार करता येतात, त्याप्रमाणे प्लॅन तयार करता येतात. इफ यंगस्टर्स आर देअर, व्हॉट विल हॅपन? गव्हर्नमेंट हॅव टू फोकस ऑन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, है ना. इफ ओल्ड एज पीपल आर देअर, सो गव्हर्नमेंट हॅव टू प्रिपेअर बजेट फॉर द मेडिकल, हॉस्पिटल्स, है ना, and many other facilities. If females are there, government have to prepare budget according to the females. If working women are there, women who are not housewives, they are working women. जे हाऊसवाईफ नाही आहे, जे घरात काम करत नाही, घर सुद्धा सांभाळतात आणि जॉब सुद्धा करतात, त्यांना म्हणतात वर्किंग वुमन्स. हाऊ मच पीपल्स आर अनएम्प्लॉयड? सो बजेट्स आर प्रिपेअर्ड. सो सेन्सेस आर done. So in 2011 the census were done, and according to 2011 census, Maharashtra is the second largest populated state, है ना. 11.2 crores population आहे. Maharashtra is third largest state in the country in terms of geographical area. Geographyच्या दृष्टिकोनातून कितवा आहे? तिसरा आहे. किती आहे geography एरिया? किती आहे? 3.08 lakh स्क्वेअर किलोमीटर्स. एवढा मोठा एरिया आहे महाराष्ट्राचा. त्यानंतर अर्बनाइज्ड म्हणजे शहरी भाग. आर गेटिंग माय पॉइंट? सो अर्बनाइज्ड एरिया. हाऊ मच इज अर्बनायझेशन? शहरी भाग. शहरांचा किती पर्सेंट आहे? 45.20% population living in towns and cities. Town and city मतलब फरक होतो. Do you know the difference between town and city? माहिती आहे का? शब्द ऐकलाय का? टाउन अँड सिटी. शब्द ऐकलाय? टाउन अँड सिटी.
So tell me, what is the difference between town and cities? Are you living in town or city? Latur is a town or city? City. Which cityचा पॅरामीटर काय आहे, टाउनचा पॅरामीटर काय आहे? Town is a small city. Yes, town is one type of small city. लातूर ऍक्च्युअली बघायला गेलं तर टाउनच असायला पाहिजे, पण इथं महानगरपालिका झाली आपण या सिटीमध्ये बघायला गेलं तरी एरिया मोठा नाही. मुंबई, पुणे है ना, अजून कोणते महाराष्ट्रातले नाशिक मेजर सिटीज आहेत है ना. देशातला विचार केला तर बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे मेजर सिटीज आहेत. सो सिटीज आर where the large number of people and urbanization is there, large number of people lives there. Cities लक्षात येतं, सिटी म्हणजे टाउन. लातूर हा ऍक्च्युअली मध्ये सिटी आहे, टेक्निकली सिटी आहे, पण टाउनचाच एक प्रकार आहे. कारण की लातूरमध्ये आजही एवढा पॉप्युलेशन नाहीये. महानगरपालिका आहे, जसं मुंबईमध्ये महानगरपालिका आहे तसंच इथं पण महानगरपालिका आहे. पण टाउन हा स्मॉल टाइप ऑफ सिटीज आणि त्याच्यापेक्षा टाउनपेक्षा कमी जो असतो त्याला म्हणतात विलेज है ना. तर महाराष्ट्रामध्ये आता 45% हे तुम्हाला कळतं का? 45% कसं कॅल्क्युलेट करतात, म्हणजे काय असतं 45% म्हणजे कसं वाटतं? समजा 100 सिटीज असतील, पर्सेंटेज 100 मध्ये असतात. समजा 100 सिटीज असतील किंवा 100 प्रकारचे गाव टाउन्स वगैरे असतील महाराष्ट्रामध्ये, तर त्यापैकी 45.20 हे अर्बन एरिया आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये नियर अबाउट ऍक्च्युअल 50% नाही, पण नियर अबाउट 50% हे अर्बन आहे. म्हणजे बाकीचा काय आहे, विलेज एरिया. मग विलेज एरिया असणं चांगलं का अर्बन एरिया असणं चांगलं देशाच्या विकासासाठी किंवा एखाद्या राज्याच्या विकासासाठी? विच इज गुड, विलेज एरिया और अर्बन एरिया? अर्बनायझेशन इज गुड और विलेज लेवल इज गुड? बोथ आर गुड. सगळंच अर्बनायझेशन झालं, खायचं काय? शेती. सगळ्या शेतामध्ये जर मोठे मोठे बिल्डिंग्स निर्माण झाले तर झाले ना प्रॉब्लेम है ना. सो अर्बनायझेशन इज ऑल्सो गुड अँड विलेज एरिया इज ऑल्सो गुड. बॅलन्स असला पाहिजे दोघांचा. म्हणून तर नवीन संकल्पना आली स्मार्ट विलेज. स्मार्ट सिटीज नाही आहेत. स्मार्ट सिटीजचा अजेंडा फक्त मेजर शहरांना केलेला आहे. स्मार्ट विलेजचा सुद्धा प्रपोज्ड प्लॅन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे आपल्यासाठी, आहे ना. विलेजला विलेजच राहू द्या, तिथं स्मार्ट टेक्नॉलॉजीज द्या, वायफाय फॅसिलिटीज द्या, IT सेक्टरचं थोडंसं निर्माण करा, बट त्याला अर्बनायझेशन करू नका. जर शेतामध्ये सगळे बिल्डिंगच आज झाले ना, आजूबाजूला सगळे बिल्डिंग हे सगळं शेतामध्ये होतात आपल्या इथे, सगळं शेत अर्बनायझेशन झालं. हळूहळू शेती कमी होते आणि इंडिया इज डिपेंड ऑन द फार्मिंग सेक्टर. कृषी प्रधान देश आहेत ना आपण. इफ फार्मिंग सेक्टर इज नॉट देअर, व्हॉट विल हॅपन? अर्बनायझेशन होईल, पण आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू इम्पोर्ट कराव्या लागतील, दुसऱ्या देशातून मागवावं लागतील. आज वी आर लकी दॅट वी आर हॅव्हिंग गुड अमाउंट ऑफ फार्मिंग सेक्टर, बट दॅट इज डिप्राइव्ड सेक्टर. डिप्राइव्ड म्हणजे काय? तिथे लक्ष दिलं जात नाहीये, मागासलाय, शेतीचा विकास होत नाही आपल्या देशामध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. सध्या तुम्ही बघताय महाराष्ट्रात, इंडियामध्ये शेतकरी सगळे आंदोलनावर परवा भारत बंद सुद्धा होता. सो महाराष्ट्र हा मेजर रोल प्ले करतो शेतीमध्ये, कारण की ह्याच्याप्रमाणे जर 45% सिटीज ह्या टाउन्स आणि सिटीज असतील 45%, तर रिमेनिंग काय आहे? विलेज आहे. आणि विलेजचा डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, तिथं फॅसिलिटीज भेटणं गरजेचं आहे. हे वैशिष्ट्य महाराष्ट्राचं. मीन्स वी आर नक्की आपण बॅलन्स कडेच आहोत. म्हणून महाराष्ट्र ग्रोईंग स्टेट आहे. महाराष्ट्र पहिली पसंत आहे फॉरेनर्सची, कारण की इथे शेतीचा सुद्धा विकास आहे आणि अर्बनायझेशन सुद्धा तेवढाच आहे, बॅलन्स मध्ये आहे. आपण अजूनही लकी आहोत आपण, बरोबर आहे. फक्त काय झालंय, आपल्या इकडे शेती हा डिप्राइव्ड सेक्टर आहे. शेतीला ज्या फॅसिलिटीज भेटायला पाहिजे त्या भेटत नाहीये.
आपण बघणार आहे चॅलेंजेस काय काय आहेत महाराष्ट्राचे, महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीजचा काय रोल आहे तेच आपल्याला बघायचं आहे. इकॉनॉमी कशी आहे महाराष्ट्राची, कळतंय ना सगळ्यांना? आर गेटिंग? नेक्स्ट, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस the sex ratio of Maharashtra was 929 females per 1000 males. हा सुद्धा जवळपास बरं आहे. ऍक्च्युअली मध्ये किमान समान असायला पाहिजे. 1000 मुलावर किंवा मेल्सवर 929 फिमेल्स आहेत. कळतं याचा अर्थ कळतो तुम्हाला? म्हणजे जिथं 1000 मुलं जन्माला येत असतील महाराष्ट्रामध्ये, तर तिथं फक्त त्याच वर्षी त्याच महिन्यामध्ये ज्या महिन्यामध्ये त्या वर्षाचं कॅल्क्युलेशन केलंय तिथं 929 फिमेल्स आहेत. थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण बाकीच्या लोकांना जोड्या भेटणार आणि बॅलन्स असणं जेंडरमध्ये खूप गरजेचं आहे. तर हे महाराष्ट्राचं. लिटरसी किती आहे? लिटरसी म्हणजे साक्षरता. आर यू लिटरेट? आर यू एज्युकेटेड ऑर लिटरेट? अवघड प्रश्न आहे. आर यू एज्युकेटेड ऑर लिटरेट? साक्षर. कॉमर्सचा विद्यार्थी, सायन्सचा विद्यार्थी. आता सायन्सच्या विद्यार्थ्याला अकाउंट येत नाही तरी पण तो लिटरेट आहे ना. सो लिटरसी इज डिफरंट कन्सेप्ट. सो लिटरेट किती आहेत? त्याला लिहिता येतं, वाचता येतं, बोलता येतं, है ना, त्याला स्वतःची स्वाक्षरी करता येते. लिटरेट पीपल्स किती? लिटरेट म्हणजे असं 10वीच्या नंतरच लिटरेट होतं असं नाही. लिटरेट म्हणजे त्याला काही वाचता वगैरे थॉमस एडिसन शाळेत गेले नाही, है ना, बट ही वॉज लिटरेट. जगाने मान्यता दिली त्यांनी. अल्बर्ट आइन्स्टाईनला तर शाळेतून घरी पाठवलं. तुमचा मुलगा शिकण्यासारखं नाही, ॲबनॉर्मल आहे. आज अल्बर्ट आइन्स्टाईन हे जगातील सर्वात मोठे शास्त्रज्ञ आहेत, ना भूतो ना भविष्य. अजून तर त्यांच्या एवढा टॅलेंटेड व्यक्ती आलेला नाहीये. एवढंच नाही तर अल्बर्ट आइन्स्टाईनचं ब्रेन त्यांच्या मृत्यूनंतर काढून वेगळं करण्यात आलं. त्याच्यावर रिसर्च झाले की अल्बर्ट आइन्स्टाईन एवढे हुशार असतात, त्यांचा ब्रेन एवढा वेगळा असतात. सो लिटरेट किती आहे? 82.3% लिटरेट आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे राहिलेले 18% जवळपास इलिटरेट आहे. हे गरजेचं आहे बघा. म्हणून महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी. महाराष्ट्रामध्ये शिकलेले बेरोजगार आहेत. शिकलेले, है ना, शिकलेले नसतील तर प्रॉब्लेम येत नाही तेवढा. लेबर वर्कर काही करेल, पण शिकलेले बेरोजगार असतात कारण की 82% लिटरेट आहे, है ना. नंतर काय म्हणतो बघा, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे राज्याचा स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट अँड स्टेट पर कॅपिटा इन्कम इन कंपॅरिझन विथ अदर स्टेट्स. हायेस्ट आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट आणि पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम आणि स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट काय असतं ते सांगतो. आता राज्याचा विकास विचार करतो म्हणून आपण स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो, नाहीतर सर्व त्याला जीडीपी म्हणतो. एखाद्या राज्याचा विचार केला म्हणून त्याला स्टेट ऍड आहे. महाराष्ट्राचा स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट हायेस्ट आहे, म्हणजे इन्कम जास्त आहे महाराष्ट्राचा. स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय? जीडीपी कसा कॅल्क्युलेट केला जातो? जीडीपी माहिती आहे तुम्हाला? जीडीपी काय असतो? शब्द ऐकला असेल कधी न्यूज मध्ये, चॅनल्स मध्ये. जीडीपी ऐकलाय का? नाही ऐकलं? ऐकलं काय? रोज फिरतो जीडीपीवर शब्द चॅनल्समध्ये. पोहोचतात का? एखाद्या वेळेस रिमोटच्या याच्यानं चुकीनं न्यूज चॅनल्समध्ये पोहोचलं की टेन्शन आलं, हे काय झालं आपल्याला मला घ्यायला पाहिजे. सो जीडीपी म्हणजे काय ते सांगतो. ओघवतो सांगतो, टेक्निकल आहे, फॉर्म्युला आहे त्याचा, पण मी ओघवतो थोडंसं तुम्हाला समजा या भाषेमध्ये सांगतो जीडीपी म्हणजे काय. एखाद्या देशाचा इन्कम हा वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असतो. आधी देशाचा विचार करतोय, देशाचा सांगतो, जीडीपी सांगतो काय असतं, मग स्टेटचा विचार करतो. एखाद्या देशाचा इन्कम हा वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असतो. त्या इन्कमला कमवण्यासाठी पैसा सुद्धा लागतो, है ना. तो पैसा
काही स्वतःचा लावा लागतो, काही कर्जावर घेतला जातो, लागतं ना. तर इन्कम लक्षात येतं काय म्हणतो, इन्कम प्लस रिझर्व. रिझर्व मध्ये पण पैसे असतात. तुमच्या घरचा इन्कम वेगळा आहे, जपून ठेवलेले पैसे वेगळे, सेव्हिंग अकाउंट, एफडी, बँक डिपॉझिट्स है ना, शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले, जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असतात ना. तसं देशाचा विचार करा. एका व्यक्तीचा तुमचा घरचा इन्कम जसं काढतात ना तुम्ही, प्युअर इन्कम, 24 कॅरेट सोनं म्हणतो ना आपण, प्युअर सोनं. सोन्यामध्ये पण फरक आहे. 24 कॅरेट गोल्ड म्हणजे प्युअर, थोडं सुद्धा मिक्स नाही. तसा प्युअर इन्कम काढायचा देशाचा, त्याला म्हणतात जीडीपी. इन्कम झाला, रिझर्व, सरप्लस, मग जे काही इन्व्हेस्टमेंट वगैरे करून इन्कम आलाय ते सगळं ऍड करत गेलं. ऍड केलं, इकडं वजा काय करायचं त्याच्यातून. आता कर्ज घेतलं असेल, एक्सपेन्सेस झाले असतील, त्या इन्कमला कमवण्यासाठी एक्सपेन्सेस सुद्धा होतात. आता काय झालं, या मार्करचं प्रोडक्शन मी केलंय आणि मार्करचं प्रोडक्शन करून मला 100 रुपये भेटले. मी म्हणू का मला 100 रुपये प्रॉफिट आहे, 100 रुपये मला भेटले. मी मार्कर विकलं, मिस्टर नदीमला मी मार्कर विकले, 100 रुपयाला मार्कर विकले. मी म्हणू का माझे 100 रुपये इन्कम आहे. या मार्करला कमवण्यासाठी मला प्लास्टिक आणावं लागला, इंक आणावं लागली, स्पंज आणावं लागला, लेबर आणावं लागला, मशीन आणावी लागली, मार्केटिंग करावी लागली, नदीकडे जाण्यासाठी गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागलं. असे भरपूर खर्च केले आणि मला लक्षात आलं हिशोब काढल्यानंतर की असं करत 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 माझे 80 रुपये तर इथंच खर्च झाले ना खर्च. मग मला लक्षात आलं हे जे प्लॅस्टिक, इंक हे आणायचं होतं त्यामध्ये थोडे पैसे माझे होते, तर थोडे मी मिस्टर विनोद नावाच्या एखाद्या व्यक्तीकडून कर्ज म्हणून घेतले होते आणि त्याला व्याज द्यायचं आहे. मग लक्षात आलं की माझ्या कंपनीमध्ये काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली आहे, त्यांना मला डिव्हिडंड द्यायचं आहे. असं करत करत मला लक्षात आलं, त्याला पैसे दिले थोडे, ह्याला पैसे दिले थोडे आणि 92 रुपये खर्च झाले. 24 कॅरेट सोनं म्हणतो ना, प्युअर इन्कम किती आहे, 8. नाहीतर मी तर मस्त मजेत 100 रुपये आहेत माझ्याकडून. ते पिग्मी एजंट असतात बघा, ते तुमच्या घरी येतात, पासबुकवर पैसे घेतात. त्यांच्या घरी जे लेकरं असतात ना, त्यांना वाटतं पप्पाकडे खूप पैसे. असं घरी गेले की पप्पा असं बॅग मधून पैसेच करतात, लावतात लेकराला काम, अटकेल वाटावर ते हे चिटकव, काय म्हणतो चिकटपट्टी चिटकव. त्याच्या लेकराला वाटतं की बाबा आपल्या पप्पाकडे खूप पैसे. दुकानात बसवलं लेकराला, गल्ला बघितला की वाटतं अरे किती पैसे आहेत आपल्या पप्पाकडे, माझ्या पप्पाकडे एवढे पैसे म्हणतो. पप्पाच्या जीवाला माहित असतं त्यांच्याकडे किती पैसे. लहान लेकराला विचारा तुम्ही तुझ्या पप्पाकडे किती पैसे, मी बघू शकतो एवढे पैसे. तसं आपल्याला वाटतं आपल्या देशाकडे एवढे पैसे, पण दिसायला पैसे देशाला बघावं लागतं. इन्कम एवढा आहे, पण या इन्कमला कमवण्यासाठी मला काही खर्च सुद्धा करावा लागलाय, ते खर्च वजा करा है ना. लायबिलिटी वजा करा, इन्कम ऍड केला, सरप्लस ऍड केला, डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट सगळं ऍड केलं, खर्च वगैरे सगळं वजा केलं आणि पर्सेंटेज मध्ये जेव्हा आपण अमाऊंट काढतो तेव्हा आपला जीडीपी करतो. आपला जीडीपी मधात 7 होता, कोरोना काळात -23 झाला, आता 3-3.5% पोहोचलाय. परत बदलत असतो का, इन्कम कधीच फिक्स नसतं. असतं का, तुमच्याच घरात बघा, तुमच्या बाबाच्या इन्कम मध्ये भरपूर फरक पडला असेल घरातच. कोरोना काळात वेगळा, आज थोडं बरं आहे. कोरोनाच्या काळाच्या अगोदर तर अजून जास्त होता, उद्या अजून चांगलं होईल, सांगता येत नाही. देशाची सुद्धा जीडीपी काढली जाते. आता देशाच्या जीडीपी कळायला एक ओघळतं सांगितलं तुम्हाला, लक्षात येते, समज आहे. आता आपण बघू स्टेटची जीडीपी. स्टेटचा विचार केला फक्त, देशाला असलेला स्टेटचा जीडीपी किती आहे, आणि महाराष्ट्राचा जीडीपी हा हायेस्ट आहे. का बरं हायेस्ट आहे, महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीज जास्त आहेत, महाराष्ट्रामध्ये लिटरेट जास्त आहेत, महाराष्ट्रामध्ये बॅलन्स आहे अर्बनायझेशन आणि फार्मिंग सेक्टरचं आहे का नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर सुजलाम सुफलाम वाटतं. आपण मराठवाड्याचे दुसरीकडे कुठे गेलो पश्चिम महाराष्ट्रात, आपल्याला बघून लोकांना वाटतं की आपल्याकडे खरंच लातूरचे लोक
कितीतरी लांब अशी विहीर आहे आणि तिथून गडावरून पाणी आणतात. असं झालंय का नाही न्यूज चॅनल्स मध्ये सगळीकडे. बघायला गेले तर मराठवाडा जिथं खूप दुष्काळ पडतो, खूप पाण्याचा अभाव आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणीच पाणी आहे. विदर्भामध्ये थोडस आपल्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे, पण ओव्हरऑल फार्मिंग सेक्टर आपला बऱ्यापैकी आहे. अजून खूप सुधारायला पाहिजे, कारण की जर 55% आपल्याकडे शेतीचा एरिया असेल तर आपण अजून पुढे जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आणि मुंबईमध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणि मोठमोठ्या कंपनीचे हेडक्वार्टर्स आहेत. तिसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये बॉलिवूड आहे जो मेजर रोल प्ले करतो, कारण की बॉलिवूड मधून तर इन्कम होतोच होतो, पण मोठे टॅक्स पेअर सुद्धा मुंबईमध्ये राहतात, है ना. टॅक्स पेअर्स मुंबईमध्ये राहतात. तो महाराष्ट्राचा जीडीपी जास्त आहे. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय सांगतो, ह्याला हिंदीमध्ये म्हणतात प्रति व्यक्ती आय. आय म्हणजे इन्कम. पर व्यक्ती किती इन्कम आहे तर तो सुद्धा जास्त आहे. प्रति व्यक्ती जास्त इन्कम कमवतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. पण आपण कम्पेअर कसं करतो दुसऱ्या राज्यांसोबत. जगासोबत कम्पेअर केलं तर महाराष्ट्राचा पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे, खूपच कमी आहे. या वर्गामध्ये 100 मार्काची परीक्षा घेतली, सगळ्यांना कोणाला 30 मार्क आहेत, कोणाला 20 मार्क आहेत, कोणाला 25 आहेत, ज्याला 32 आहेत त्याच्यातच खुश आहे वर्गात पहिला म्हणून. होत ना, त्याला त्याचाच आनंद मिळणार नाही. 32 मार्क आहेत मला, तुझ्यापेक्षा जास्त आहेत. पण 100 मार्काच्या तुलनेत 32 मार्क जास्त आहे का? आणि ते लेकरू जेव्हा घरी जातं आई बाबाला हेच कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतं, आई सगळ्यांनाच कमी मार्क पडले. आई म्हणतो सगळ्यांना कमी मार्क पडले तर काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या वेळेस अभ्यास है ना. आपला पहिला डायलॉगच असतं कन्व्हिन्स करण्यासाठी, काय करावं ते सगळ्यांनाच कमी मार्क पडले. मग आई काय करते, तुमच्या 2-4 मित्रांना विचारते, मैत्रिणींना विचारते, मग आईला समाधान भेटतं, ठीक आहे आपल्या लेकराला फक्त कमी नाही. तशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचा पर कॅपिटल इन्कम किंवा जीडीपी हा हायेस्ट आहे, पण ऍक्च्युली मध्ये ग्लोबल लेवलला जर कम्पेअर केलं तर हायेस्ट आहे का? नाही. समज आहे ना, येते लक्षात येत आहे. उद्यापासून माझं लक्ष राहतं, ठीक आहे. आहेत नाही कमी, चालेल ना. द स्टेट इकॉनॉमी इज कॅरेक्टराइज्ड बाय, आता स्टेटची इकॉनॉमी त्याचं काही वैशिष्ट्य आहे. अबंडंट नॅचरल रिसोर्सेस, भरपूर नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळे शहर आहेत, तर वेगवेगळे गावामध्ये सुद्धा नॅचरल रिसोर्सेस भरपूर आहेत. अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड मॅनपॉवर, आपल्या राज्यामध्ये लिटरसी चांगली आहे, त्यामध्ये दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत ग्लोबल लेवलला कम्पेअर करण्यासाठी नाही अजूनही. आता तयार झाली आहे मागच्या काही काळामध्ये, जेव्हापासून स्किल इंडिया कॅम्पेन निर्माण झालाय तेव्हापासून स्किल्स चांगल्या भेटू लागल्या, मॅनपॉवर चांगला स्किल मॅनपॉवर तयार झाल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र ही पहिलीपासून का बरं आहे इंडस्ट्रीजसाठी, त्याच्यामध्ये एक रिझन असं की आपल्याकडे स्किल्ड मॅनपॉवर आहे दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत. दुसऱ्या राज्यामध्ये साक्षरता चांगली असली तरी पण स्किल्ड लोक नाही. स्किल हा वेगळा प्रकार आहे. मला अकाउंट येतं पण मी ग्रॅज्युएट नाही, मी ग्रॅज्युएट आहे पण मला अकाउंट येत नाही. त्याच्यामध्ये चांगलं कोण? अकाउंट येणार है ना. स्किल येणे गरजेचे. भरपूर ग्रॅज्युएट्स आहेत, भरपूर इंजिनियर्स आहेत, पण त्यांच्यामध्ये स्किल्स नाही, काम करण्याची क्षमता नाही. 11वीचा विद्यार्थी 12वीचा विद्यार्थी ह्याला अकाउंट जमतं, पण नवीन ऍडजस्टमेंट आली की टेन्शन येतं, आउट ऑफ सिलेबस म्हणतो. सरांनी शिकवलीच नव्हती ऍडजस्टमेंट. सर काय अंतर्यामी आहेत का सगळं काही शिकवायला? अकाउंट आहे, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट असं म्हणू शकतो का सॉरी आम्ही जेव्हा चार्टर्ड अकाउंटंट झालो तेव्हा व्हॅट होता, आता जीएसटी आहे, आउट ऑफ सिलेबस म्हणून त्याला काम करावं लागलं का नाही? स्किल हा वेगळा पार्ट आहे. महाराष्ट्राचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की महाराष्ट्रामध्ये स्किल्ड मॅन पॉवर भरपूर आहे. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, महाराष्ट्रामध्ये टेक्नॉलॉजी चांगली आहे इतर राज्यांच्या तुलनेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये टेक्नॉलॉजी सुद्धा चांगली आहे, हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इतर राज्यांच्या तुलनेत. आता आपण कम्पेअर फक्त इतर राज्यांच्या तुलनेत करतो, जसं तुम्ही घरी जाऊन कम्पेअर करतात ना, आई सगळ्यांनाच कमी मार्क पडले,
त्याला कमी मार्क पडले, मला पण कमी मार्क पडले. तसंच आपण कम्पेअर फक्त आपल्या इतर राज्यांसोबत करतो. अजूनही भरपूर लांब आहेत आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. मान्य करतात ना? आहे का तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राकडे? वाटतं का आहे म्हणून? अजूनही आपण लांब आहोत. बऱ्यापैकी झालाय पण अजून तयार व्हायचं आहे. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र इज द मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन इन क्रिएटिव्हिटी, स्किल डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट अँड टुरिझम. क्रिएटिव्हिटी महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात बिझनेस करण्यासाठी. मान्य करतात? मान्य करतात? इनोव्हेशन माहितीये काय असतं? माहितीये का? नाही माहिती. इन्व्हेन्शन माहित नाही, इनोव्हेशन माहित नाही. एक्झाम्पल देतो. ज्या व्यक्तीने प्रथम या मार्केटचं उत्पादन केलं असेल, तुझ्या डोक्यात आयडिया आली असेल, ज्याने प्रथम मोबाईलचं उत्पादन केलं, ज्याला प्रथम हेडफोनचं उत्पादन करता आलं, ज्याने पहिल्यांदा सायकल बनवली, ज्याने पहिल्यांदा फॅन बनवला, ज्याने पहिल्यांदा एसी बनवला, ज्याने पहिल्यांदा बेंच बनवला, ज्याने पहिल्यांदा बोर्ड बनवला, काही पहिल्यांदा होतं नवीन. आजपर्यंत जगाने बघितलं नाही अशी कोणती गोष्ट. पहिल्यांदाच इनोव्हेशन. मायक्रोसॉफ्ट आज टॉपवर आहे. कशाच्या बळावर? इनोव्हेशनच्या बळावर. त्या काळात त्यांनी कॉम्प्युटरमध्ये विंडोजची सुरुवात केली. हर्ट बनवला कॉम्प्युटरचा, विंडोज टॉपवर आहे. फेसबुक आला का? फेसबुक सारखा नंतर कोणता? आज भरपूर आहे. इंस्टाग्राम आला, बाकीचे जे काही आहे, पण फेसबुक हा फर्स्ट होता. युट्यूब, मोबाईल, वॉच, आधी पॉकेट वॉच असायच्या खिशामध्ये. त्याने, ज्या व्यक्तीने तिचं निर्माण केलं असेल त्याने इनोव्हेशन केलं. इनोव्हेशन करून तुम्ही बिझनेस मध्ये उतरू शकता. कोरोनाची वॅक्सिन जी कंपनी पहिल्यांदा काढेल त्या कंपनीला फायदाच फायदा. अख्खं जग त्याच्याकडे फिरेल. का? कोणाकडेच कोणाची वॅक्सिन नाही, पण ह्याच्याकडे येईल का नाही डिमांड? इनोव्हेशन. हे इनोव्हेशनचं काम आहे. इन्व्हेन्शन आहे त्याच्यातच अपडेशन. 1100 नोकियाचा मोबाईल, त्याच्यानंतर काय झालं? टच स्क्रीन आला. त्याच्यानंतर ते स्टिक असायची, मजा यायची त्या स्टिकने. नंतर क्वांटी कीपॅड है ना. नंतर स्मार्टफोन, मग 3G, 4G, आता 5G. हे काय आहे? इनोव्हेशन आहे. अगोदर फॅन कसा असायचा? टेबल फॅन असायचा ना. नंतर सिलिंग फॅन आला. इन्व्हेन्शन आहे, इनोव्हेशन नाहीये, नवीन काही नाही केलं, पण आहे त्याच्यातच अपडेशन चालू. सिलिंग फॅनच्या नंतर एसी आला, सॉरी कूलर आला. कूलरच्या नंतर एसी आला. फ्रीज मध्ये पण डबल डोअर, ट्रिपल डोअर, अजून जे काही आहे. टीव्ही मध्ये अगोदरच साधा डबा, नंतर कलर टीव्ही, नंतर एलसीडी, नंतर एलईडी, आज स्मार्ट टीव्ही. इन्व्हेन्शन. ज्याने टीव्ही पहिल्यांदा निर्माण केली त्याने इनोव्हेशन केला, पण लोकांनी नंतर त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन केले. थॉमस एडिसनने फॅनचा शोध लावला का? हो. थॉमस एडिसनने एसीचा शोध लावला का? चार्जरचा शोध लावला का? मोबाईलचा शोध लावला का? पण थॉमस एडिसननं लाईटचा शोध लावला, विजेचा शोध लावला. इनोव्हेशन केलं. आपण काय करतोय? सॉरी, इनोव्हेशन नवीन. इन्व्हेन्शन म्हणजे प्रथम इन्व्हेंट केले. थोडंसं उलट आहे, परत एकदा रिपीट करतो. इन्व्हेन्शन करणे म्हणजे प्रथमता, फर्स्ट टाइम. इनोव्हेशन म्हणजे अपडेशन. आज आपण जे काही करतो ना, इनोव्हेशन करतो, नवीन अपडेट करतो. इन्व्हेन्शन करणं म्हणजे फर्स्ट टाइम. 24 कॅरेट गोल्ड कोणीच करू शकलं नाही, मी केलं. हे डस्टर आधी नव्हतं. डस्टर काय असते माहित नव्हतं, खडू माहितच नव्हतं, मी तयार केलं. जगाला सांगितलं हे बघा हे खडू आहे. जगाने पहिल्यांदा बघितलं हे बघा सायकल आहे. इन्व्हेन्शन. इनोव्हेशन म्हणजे अपडेशन. कळालं का? आणि महाराष्ट्र क्रिएटिव्हिटी मध्ये पुढे आहे, स्किल डेव्हलपमेंट मध्ये पुढे आहे. इन्व्हेस्टमेंट आणि टुरिझमचे भरपूर प्लेस आहेत महाराष्ट्रामध्ये.
फिरण्यासारखे आणि त्यामुळे फॉरेनर्सला कल महाराष्ट्राकडे असतो आणि ते येतात तर आपला इन्कम होतो. ती येतात, तिकडच्या वस्तू घेतात, तिकडे फिरतात, ट्रान्सपोर्ट वापरतात, त्यानंतर ते डॉलरमध्ये कमवतात आणि रुपयामध्ये खर्च करतात. महाराष्ट्राला इन्कम होतो की नाही होतो? महाराष्ट्रामध्ये रोजगार वाढतो की नाही वाढतो? आणि महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये या लोकांचा सुद्धा भरपूर रोल आहे. टुरिझम नसेल तर नुकसान होऊ शकतं. काही देश तर फक्त टुरिझमवर डिपेंडेंट आहे. मालदीव, स्वित्झर्लंड टुरिझमवर खूप डिपेंडेंट आहे देश, है ना. तो टुरिझम हा महत्वाचा रोल प्ले करतोय महाराष्ट्राच्या विकासामध्ये. समजा की नाही समजा? ठीक आहे, थांबतो इथे.